नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 कशाप्रकारे रद्द होण्याच्या मार्गावरती आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत। तसेच बघा, जिल्हा परिषद भरती वर्षभरापासून बघा ही भरती प्रक्रिया इथे चालूच आहे, परंतु आता 1 वर्ष उलटले आहेत तरी पण अजूनपर्यंत एकाही विद्यार्थ्याला जी आहे ती नियुक्ती देण्यात आलेली नाही आहे। आणि या संदर्भात अपडेट बघा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की जिल्हा परिषद भरतीची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे जी आहे संत गतीने बघा इथे चाललेली आहे। आणि या भरती प्रक्रियेला कंटाळून जे आहे उमेदवारांनी येथे पर्यायी मार्गसुद्धा आता ते शोधलेला आहे। तसं बघा, 1-2 नव्हे तर तब्बल 12 महिन्यापासून जे आहे जिल्हा परिषदेची नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे, तरी अद्याप एकालाही नियुक्ती येथे मिळाली नाही। आणि त्यामुळे अनेक उमेदवारांनी कंटाळून भरतीचा नाद सोडून देत इतर मार्ग येथे स्वीकारला आहे। बघा, तब्बल 10 वर्षानंतर राज्य सरकारने जे आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 सरळसेवा कोट्यातील ज्या जागांची भरती करण्याची घोषणा केली होती। आणि त्यानुसार राज्यात जिल्हा परिषदांची 19,000 पदांची जी आहे प्रक्रिया सुरू झाली। आणि प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती करण्याचे ठरले। आणि त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने 19 संवर्गातील 937 पदांसाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली। आणि IBPS कंपनीकडून जे आहे मित्रांनो ही भरतीची प्रक्रिया ती सुरू करण्यात आली। आणि यात उमेदवारांची परीक्षा ऑनलाईन जे आहे म्हणजेच प्रत्यक्ष संगणकावर घेण्यात येणार असल्याने कंपनीने जे आहे जिल्ह्यातील महाविद्यालय व इतर संस्थांकडून संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करण्याचे बघा ते नियोजन केले। मात्र मर्यादित संगणक उपलब्ध होत असल्याने एकेका संवर्गासाठी ही परीक्षा जी आहे घेण्याची वेळ आली। आणि त्यानंतर जे आहे अनेकदा ठरलेल्या वेळापत्रकात वेळोवेळी जे आहे ते बदल करण्यात आले। आणि अखेर 2 महिन्यांनी म्हणजे 3 ऑक्टोबर पासून जे आहे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले व तेव्हापासून अजून ही परीक्षा सुरूच आहे मित्रांनो। आणि येत्या 29 ते 30 जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवकाची बघा परीक्षा होणार आहे। म्हणजे वर्षभरापासून परीक्षेचे जे आहे हे गुऱ्हाळ ते सुरूच आहे। आणि त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता की बघा 50% जे अधिक अर्ज आहेत त्या संवर्गात आलेले आहेत। ते संवर्ग म्हणजे बघा इथे आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी आणि आरोग्यसेवक पुरुष इतर 40%, तसंच बघा आरोग्य परिचारिका, त्यानंतर बघा कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा संवर्गाचे जे आहे परीक्षेचे वेळापत्रक तब्बल जे आहे 11 महिन्यांनी म्हणजेच 18 जुलै 2024 रोजी ते बघा जाहीर करण्यात आले। आणि जे आहे यावरती जे आहे भरती प्रक्रिया अजून सुरूच आहे। आणि आता ही परीक्षा जी आहे झाली असली तरी त्यांची निकाल जाहीर होऊन नियुक्ती मिळण्यास अजून किती महिने लागणार हा मोठा प्रश्न जे आहे इथे उमेदवारांसमोर बघा इथे निर्माण झालेला आहे। आणि मिळणार की नाही हा सुद्धा एक मोठा जो आहे इथे प्रश्नचिन्ह बघा इथे निर्माण झालेला आहे। 1 वर्षापासून भरती प्रक्रिया सुरू आहे। आणि बघा आता येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे विधानसभेची सुद्धा इथे निवडणूक इथे होणार आहे। त्यामुळे आचारसंहितेमध्ये परत एकदा जे आहे भरती अटकल्या जाते का हा मोठा प्रश्न जो आहे विद्यार्थ्यांसमोर बघा इथे निर्माण झालेला आहे। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये बघा सांगू शकता। तर बघा, अशा प्रकारे जे जिल्हा परिषद भरतीचा घोळ आहे हा अजून येथे सुरूच आहे मित्रांनो उमेदवारांच्या मागे। तर बघा, आपण व्हिडिओ येथेच थांबवत आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तसेच बघा, आणखी जर कुठली सरळसेवा भरती संदर्भात जर अपडेट असली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाणार। आतापर्यंत जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तसेच बघा, टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्ही जॉईन झालेले नसेल तर जॉईन होऊन जा, कारण त्यावरती सुद्धा आपण सरळसेवा भरती संदर्भात ज्या अपडेट असतात त्या देत असतो। तर बघा, व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।